नमस्कार मित्रांनो, भाषा लिहावी नीटके या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे भाषांतर आणि भाषांतराच्या संदर्भाने मागच्या वेळेस आपण जेव्हा बोललो होतो ते या संदर्भाने होते की भाषांतर, अनुवाद, रूपांतर आणि स्वैरानुवाद या संदर्भाने चर्चा काय करायची। तर मग भाषांतराच्या संदर्भाने ज्या बदलत्या भूमिका आहे त्या भूमिकांचा जो विस्तृत अभ्यास आहे किंवा भाषा या दृष्टिकोनातून किंवा भाषेचा जो परिघ आहे त्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाषाशास्त्राचा एक अभ्यास आहे आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासाचा जो काही गुणधर्म आहे, जेव्हा रूपांतर करतो किंवा भाषांतर करतो किंवा अनुवाद करतो तर हे अनुवाद करणे म्हणजे काय आहे, तर साहित्यिक दृष्टिकोनातून याला खूप महत्त्वाचं मानलं जातं। साहित्य दृष्टीमध्ये काय आहे तर साहित्य जे विश्व आहे त्यामध्ये विविध साहित्यांचं, कथा असेल, कादंबऱ्या असतील किंवा तुमच्या कविता आणि चारोळ्या वगैरे असतील, यांच्या सर्वात अवघड जर काही असेल तर कवितेचं भाषांतर करणे आहे आणि त्यानंतर जर सर्वात अवघड असेल तर एखाद्या ललित कादंबरीचं आणि ग्रामीण कादंबरी असेल तर त्यामधलं ते अवघडपण असतं। बऱ्याच वेळेस इंग्रजीचा अनुवाद करताना, बऱ्याच वेळेस इंग्रजीचं भाषांतर करताना आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाणवत नाही। त्याचं असं असतं की कुठला तरी एक आशय आपल्या डोळ्यात असो आणि त्या आशयाच्या दृष्टिकोनातून आपण ते लिखाण करत असतो। बऱ्याच वेळेस एखाद्या शब्दाचा प्रतिशब्द किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ हा माहीतच असेल असं सांगता येत नाही बऱ्याच वेळेस, कारण आपली मातृभाषा ही मराठी असते आणि आपल्या मराठी मातृभाषेला पर्यायी शब्द आपल्याकडे बरेचसे असतील। पण जर इंग्रजीमध्ये जर तुम्ही अनुवाद करत असाल, इंग्रजीमध्ये जर तुम्ही भाषांतर करत असाल तर मराठीचा अनुवाद इंग्रजीत करत असताना खूप मोठ्या अडचणी येतात। हे सगळं म्हणजे हे सर्व आपण एकत्र घेणारच आहोत। म्हणजे मराठीचं जर अनुवाद करायचा असेल तर कुठल्या बाबी सांभाळायच्या आणि इंग्रजीचा अनुवाद मराठीत करायचा असेल तर कुठल्या बाबी सांभाळायचा। साधारणतः बघा, इंग्रजीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं उपपद आहे मराठीमधलं, आपलं इंग्रजीमधलं, तसं मराठीमध्ये किंवा भारतीय भाषेमध्ये आपल्याला उपपद सापडत नाहीत। उपपद काय आहेत त्यांचे? अ आहे, अन आहे आणि द आहे। आता अ आणि अन याच्याबद्दलच्या एक स्वतंत्र भूमिका आणि द ची एक स्वतंत्र भूमिका आहे। आता द म्हणजे नेमकं काय आहे? आता द आणि दी हे दोन शब्दांचे नेमका उच्चारण येतात। द कधी म्हणायचं आणि दी कधी म्हणायचं? द असा सर्वसामान्य भाषेमधला द येतो आणि दी काय, तर एखाद्या गोष्टीला भारदस्तपणा यावा, द हाऊस नाही दी हाऊस, दी बँक असं जेव्हा वापरतो तेव्हा द म्हणजे आपण सर्वसामान्य प्रोनाउन्सिएशन आपले जेव्हा येत असतात तेव्हा ते या संदर्भात असतात। आता द म्हणजे काय, तर अ डॉग आणि द डॉग या दोन शब्दांमधला फरक काय, तर अ डॉग म्हणजे कुठलाही डॉग, रस्त्यावरचा डॉग, दाराच्या बाहेर राहणारा डॉग, आणि द डॉग म्हणजे काय, तर जो मालकाच्या आथरुणात झोपतो तो डॉग, म्हणजे दरवाजाच्या आत जो असतो त्या डॉगला आपण द डॉग म्हणायचं। आता हा द डॉग म्हणजे काय, तर हा पेशिफिक आहे, याला काहीतरी एक महत्त्व आहे। आणि अ डॉग म्हणजे काय, कुठलाही कुत्रा। आता द आणि अ, आता याचं मराठीत जेव्हा अनुवाद करत असताना द चा नेमका अर्थ काय घ्यायचा, तर हा सरावांती तुमच्या लक्षात येईल। द ला कुठलाही अर्थ नाही, अ ला कुठलाही अर्थ नाही। अ ला अर्थ असू शकतो, अ म्हणजे एक असू शकतं, अ सिंगल, तर अ सिंगल करता तुम्ही अ किंवा सिंगल असं वापरत असताना मग सिंगल आणि अ मध्ये फरक येतो तो। साधारणतः ही भूमिका आहे द मधले। तशीच दुसरी गोष्ट अशी आहे की भाषेच्या जेव्हा लहेजा येतो, एक भाषेचा एक स्वतंत्र परिघ असतो आणि या भाषेच्या परिघाला जेव्हा त्यातल्या स्वतंत्र संकल्पना असतात त्या माहीत असणं गरजेचं आहे। जसं आपण परत एक उदाहरण घेऊ, इंग्रजीमध्ये जसं तांदूळाला राईस म्हणतात, पण राईस या एका साध्या शब्दाने आपलं समाधान होईल हे सांगता येत नाही। आपल्याकडे काय काय म्हणलं जातं, साधारणतः साळ आहे, साळ जेव्हा आपण पेरतो तेव्हा ती बी असतं, बी स्वरूपात, त्याच्यानंतर धान असतं, त्याच्यावरचे टरफलं जेव्हा काढतो तेव्हा त्याचा तांदूळ होतो आणि जेव्हा तो शिजवला जातो तेव्हा त्याचा भात होतो। मग आपल्याकडे काय आहे, साळ आहे, धान आहे, तांदूळ आहे आणि भात आहे, असे स्वतंत्र शब्द आहेत। मग याचे स्वतंत्र शब्दांचे स्वतंत्र अर्थ आहेत का, तर हो, त्याचे स्वतंत्र अर्थ आपल्याला इथे घेणं अपेक्षित असतात। फादर हा एक स्वतंत्र इंग्रजीमधला एकच शब्द आहे, जिथे फादर म्हटल्यानंतर त्यांच्याकडे वडीलच आहे, पण आपल्याकडे पालक आहे, जनक आहे, बाप आहे, बा आहे, जन्मदाता आहे, असे वेगवेगळे संदर्भ येतात। मग अशा वेळेस काय आहे, एकाच वेळेस एखाद्या भाषेला मराठीमध्ये काही शब्द आहेत तर तशा पद्धतीने मग बऱ्याच वेळेस याला काही मर्यादा येतात का, मराठीमध्ये जसं इंग्रजीमध्ये नाही का, बर्फ आपला मराठीचा, बर्फ हा सुद्धा मराठी शब्द नाही, तो फारसी शब्द आहे आणि तुम्ही त्याला हिम जर म्हणणार असाल तर हिम हा संस्कृत शब्द आहे। आता हिम आणि बर्फ हे दोन्ही शब्द मराठीतले नाही। मग आता तुम्हाला नाही का पर्यायी शब्द कुठला, तर तुम्ही म्हणा एखादी गार पडते, म्हणजे गारी पडत असताना, तर गार हा शब्द नाही, गारी ही तात्पुरती संकल्पना आहे, गार हा बर्फ नाही। मग तुम्ही त्याला गारीगार म्हणाल तर गारीगार या शब्दाने त्याचा अभिप्रेत अर्थ आपल्याला कळेलच असं सांगता येत नाही। बरं, आता याला डबल एक पर्याय बघा, आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे शब्द नाही, इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत, त्यांना एक स्नो म्हणतात आणि आईस म्हणतात। आईस कशाला म्हणायचा, स्नो कशाला म्हणायचे, याचे दोन स्वतंत्र संकल्पना आहेत। ही भूमिका आहे भाषांतराच्या संदर्भाने जेव्हा वेगवेगळ्या संदर्भांचा जेव्हा विचार करतो तेव्हा।
आता बघा साधारणतः नाही का गर्ल आणि बॉय असे दोन शब्द इंग्रजीतले येतात. मग मराठीमधले काय मुलगा मुलगी. तुम्ही जवळ नाही का कोकणात गेला किंवा मालवणी भाषेमध्ये गेला तर झेल आणि चेंडू. जर तुम्ही खाली कन्नडमध्ये गेला तर कन्नडमध्ये कुठला आहे मळग आणि मगा असे दोन शब्द येतात. तुम्ही बंजारा भाषेमध्ये गेला तर छोरा आणि छोरी असे दोन शब्द येतात. आता छोरा आणि छोरी हे जे शब्द येतात तेव्हा त्यांच्यावर हिंदीचा प्रभाव असतो. मग त्यावेळेस ते काय कुंडा आणि कुंडी असे दोन शब्द वापरतात. ते आता कुंडा आणि कुंडी कधी वापरले जाते जर नाही का त्यांच्या वैयक्तिक म्हणजे त्यांच्या जर नाही का कुटुंबापैकी कोणी एखादा मुलगा असेल किंवा त्यांच्या जातभाईमधला जर मुलगा असेल तर छोरा आणि छोरी असतो. पण त्यांच्या जातभाईमधला नाही किंवा बाहेरच्या समाजातला आहे किंवा बाहेरच्या धर्मातला आहे तर त्यावेळेस ते कुंडा म्हणतात किंवा कुंडी म्हणतात. असे संदर्भ येतात. मग आता हे वेगवेगळे संदर्भ आपण घेऊन राहिलो का तर ते लक्षात यावे म्हणून वेगवेगळे उदाहरणं याच करता आहे. जसं सासरा याच्याकरता इंग्रजी म्हणजे काय शब्द आहे तर फादर इन लॉ. आता हा सासरा जितका जवळचा वाटतो तेवढा फादर इन लॉ जवळचा वाटेलच का हे सांगता येत नाही. आणि याला पुन्हा एक संस्कृत शब्द आहे तो ससूर. ससूर म्हटल्यानंतर जो येतो तो म्हणजे ससूर म्हणल्या जो शब्द आहे तो आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतर तुमचा जेव्हा म्हणता तुम्ही मामा. आता हे वेगवेगळे जेव्हा संदर्भ येतात मामा असेल सासरा असेल ससूर असेल फादर इन लॉ असेल यातले अर्थ जरी एक घेतले पण जेव्हा बोलणारा किंवा लिहिणारा कुठल्या अनुषंगाने लिहितो ते महत्त्वाचं आहे. परत एक उदाहरण घेऊ आपण. जसं पती आपल्याकडे एक शब्द आहे पती. पती म्हणजे नवरा. नवऱ्याकरता तिकडे काय आहे तर हजबंड असेल. आता हा बंड करणारा हजबंड जर तिकडे आहे तर मग आपल्या इकडे वेगवेगळे शब्द येतात. पती आहे त्याच्यानंतर यजमान आहे मालक आहे दादला आहे असे वेगवेगळे संदर्भ येतात. आणि त्याच्या आधुनिक रूप काय आलं आमचे हे आणि त्याच्या पुढचं एक रूप आहे आहो. आता हे आहो आमचे हे वेगवेगळ्या स्वरूपाने येतात. मग आता हे बोलणारी बाई कोण आहे त्याच्यावरती अभिप्रेत आहे. बोलणारी स्त्री किंवा बोलणारा व्यक्ती किंवा लिहिणारा व्यक्ती याच्यावरती अभिप्रेत आहे की नेमका त्याचा अपेक्षित अर्थ काय. आमचे हे कोणी म्हणायचं आहो कोणाला म्हणायचं आणि नवरा कोणाला म्हणायचं दादला कोणाला म्हणायचं या संदर्भाने. मग यजमान वगैरे जेव्हा तुम्ही एखादा शब्द प्रयोग करता तर यजमान या शब्दाचा जेव्हा अर्थ असतो तर तो साधारणतः एखाद्या पूजेला बसल्यासारखा असतो. मग नवरा काय आहे पती काय आहे. पती कोर्ट कचेरीमध्ये वापरावा असा शब्द आहे. हे आमचे पती किंवा हे माझे मिस्टर. तर मिस्टर पती असे जेव्हा शब्द येतात त्याचे वेगवेगळे शब्दांनी ते येतं. मग हजबंड नावाची संकल्पना साधारणतः एका भाषेला वेगवेगळे शब्दांचे जेव्हा समूह त्याला जोडलेले असतात तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ बदललेले असतात. त्यामुळे भाषिक समूहाचा वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास असणे म्हणजेच तुमचं भाषांतर हे चांगलं होणे अपेक्षित असतं. आता त्याला पर्याय पण आहेत. म्हणजे भाषांतर तुम्ही कोणासाठी करतायत आणि भाषांतर कशासाठी करतायत भाषांतराच्या पाठीमागच्या भूमिका काय आहेत हे महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. क्लास 1 म्हणजे MPSC राज्यसेवेच्या करता हे सगळं चाललेलं आहे. मग क्लास 1 अधिकारी आहे त्याच्यापुढे येणारं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये जी काही भाषा असणार आहे ती मागे आपण एक नाही का सारांश लेखन दिलेला होता त्यामध्ये भाषांतर दिलेलं होतं आणि रवींद्रनाथ टागोरांचा आपण तो उतारा घेतला होता. पहिलाच भाषांतराच्या वेळेस खडा लागावा असं ते भाषांतर होतं. का कारण त्यातली शब्दसमूहाची किंवा त्यातल्या शब्दांची जी काही भाषा आहे किंवा ज्ञान आहे त्याचं जे आकलन आहे ते साधारणतः सर्वसामान्य माणसाला नव्हतं. मग सोयीस्कर असेल सुटसुटीत असेल अशा पद्धतीचं भाषांतर करणं हे आपल्याला सोयीचं वाटतं. बरं याच्यावरच्या वेगवेगळ्या विद्वानांनी वेगवेगळे नाही का टिपणं केलेले आहेत आणि ते टिपणं करत असताना नेमके काय मग वेगवेगळ्या भूमिका बदलतात. भाषांतराचा जो काही परिघ आहे आणि भाषांतराच्या कितीही शब्दसंग्रह तुमच्याकडे असणं म्हणजे कुठल्याही नाही का डिक्शनरीचा तुमच्याकडे शब्दसाठा असलं म्हणजेच तुम्ही भाषांतर चांगलं करसान असं कधीही होणार नाही. त्यामुळं वेगवेगळ्या पदनाम कोश असतील काढलेले म्हणजे शासनाने प्रकाशित केलेले पदनाम कोश आहे आणि प्रख्यात्रेने त्यांना असं म्हणलं होतं टीकात्मक म्हणत असताना की पदनाम कोश नाही तर तो बदनाम कोश आहे. म्हणजे त्यातले जे अर्थ आहे हे संकुचित दृष्टिकोनातून येतात. त्यामुळं भाषांतर ही स्वतंत्र एक संकल्पना आहे स्वतंत्र एक ज्ञानशाखा आहे स्वतंत्र एक अभ्यास आहे. भाषांतराच्या संदर्भाने वेगवेगळे प्रवाह तुम्हाला मी इथून पुढच्या काळात तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट राहा. म्हणजे हे सगळा उपक्रम चालत असताना भाषांतरा संदर्भातले एक तर आपल्याला इंग्रजीतून मराठीत करायचं आहे आणि मराठीतून इंग्रजीत करायचं आहे. त्यामधल्या कुठल्या खबरदारी घ्यायच्या ते महत्त्वाचे आहे. भाषांतराच्या दृष्टिकोनातून काय काय प्रवाह आहे तर एक तर तुमच्या इथलं व्याकरण दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रचलित शब्द आणि त्याच्यानंतर तो करत असताना येणारा त्याचा प्रभावीपण हे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रचलित शब्द म्हणजे काय तर प्रचलित शब्दाच्या संदर्भाने एखादी गोष्ट आहे त्या शब्दातच ती म्हणल्या गेली पाहिजे त्याच्याकरता प्रचलित शब्द वापरले गेले पाहिजे. आता बघा तुम्ही स्टेशन जेव्हा म्हणता तर तेव्हा स्टेशनला एक शब्द आहे किंवा सायकल जेव्हा म्हणता तेव्हा सायकलला एक नाही का अभिप्रेत शब्द आहे.
आणि अभिप्रेत शब्द जर तुम्ही वापरला तर तो समोरच्याला कळतो. म्हणजे असं परत एक गृहीतक आपण धरू. जर तुम्ही बाजार समिती आहे किंवा मार्केट यार्ड आहे, जेवढा तो जवळचा शब्द असेल तो वापरणं गरजेचं असतं. अपेक्षित अर्थ दोन्ही शब्दांचा एक असला तरीही जो सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रचलित शब्दसंग्रहामध्ये असतो तो शब्द वापरणं गरजेचं असतो. साधारणतः ही त्या भाषांतराच्या संदर्भाने भूमिका आहे. हे सगळं कंटिन्यू इथून पुढच्या 1, 2, 3 पद्धतीने मी ते समजून सांगेल. त्या पद्धतीच्या नेमक्या भूमिका काय ते समजून सांगेल. आणि हे सांगत असताना वेगवेगळ्या भूमिकांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा वेगवेगळ्या भूमिका ह्या बदलत असतात. भाषांतरासंदर्भातल्या तुमच्या मतमत्यंतर, भाषांतरासंदर्भातल्या तुमच्या व्यक्तिगत जे काही तुम्हाला वाटतं त्याच्या संदर्भानं हे एक वेगळं आहे आणि त्याचा शास्त्रशुद्ध एक अभ्यास हा एक वेगळा आहे. भाषांतरावर टिप्पणी करणं किंवा भाषांतर कशा पद्धतीने करतात हे एकदा सरावाअंती हे लक्षात येतं. मग आता सराव कुठे करायचा, तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षाच्या जो काही मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिका आहेत त्यामधले जुने भाषांतर एकदा बघितले पाहिजेत. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारातले वेगवेगळ्या पठडीतले भाषांतर दिलेले आहेत. ते एकदा बघितल्यानंतर तुम्हाला नेमकं जाणीव होईल की नेमके त्यांनी कुठल्या पद्धतीचे भाषांतर केलेले आहेत. मग ती वाक्यरचना असेल, शब्दसंग्रह असतील, प्रचलित शब्द असतील तर हे तुम्हाला तिथे कळतील. हे यातून तुमच्या लक्षात येतं. या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या एका नवीन विषयासह. धन्यवाद.